झी मराठी, चर्चाही होणारच। हिंगळी गावठाण येथील मरगुबाई आणि बिरदेव यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत अ गटातून नरवाडच्या सचिन कट्टीकर यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय, तर जोड कुरळीच्या हारके यांनी द्वितीय क्रमांक पटकावलाय, तर हिरेकुडीच्या शिवरायांनी तृतीय क्रमांक पटकावलाय। याप्रमाणे ब गटात म्हैसाळच्या मारुती नाईक यांनी प्रथम, डोंगरवाडीच्या सुनील मेजर यांनी द्वितीय, तर कवटेमंकाळच्या संभाजी निकम यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय। दोन्ही गटातील विजेत्यांना विभागून 21,001, 15,001, 10,001 रुपये बक्षीस देण्यात आले। पळण्याच्या स्पर्धेत सांगलीच्या अभिनंदन सूर्यवंशी यांनी प्रथम, सांगलीच्या मनोज चापटे यांनी द्वितीय, तर सांगलीच्या अजय हेळवे यांनी तृतीय क्रमांक मिळवून 3,001, 2,001, 1,001 अशी बक्षीस पटकावलेत। जनरल घोडागाडी शर्यतीत येडूरवाडीच्या शिवू इंगळे यांनी प्रथम, तर कुरुंदवाडच्या कुरुंदवाडी यांनी द्वितीय, तर दर्शन शिंगाडे यांनी तृतीय क्रमांक पटकावून 11,001, 7,001, 5,001 असे बक्षीस मिळाले। नवतर जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये औरवाडे मास्तर यांनी प्रथम, सांगलीच्या सागर पाटील यांनी द्वितीय, कुरुंदवाडच्या जिनीत कोटीवाल यांनी अनुक्रमे 7,001, 5,001, 3,001 असे बक्षीस मिळवलेत। एक घोडा एक बैलगाडी शर्यतीमध्ये कुपवाडच्या सुरेश हराळे यांनी प्रथम, गळतग्याच्या पिंटो हराळे यांनी द्वितीय, तर ढवळीच्या ऋषा आखेवाटे यांनी तृतीय क्रमांक घेऊन 7,001, 5,001, 3,001 असे बक्षीस मिळवलेत। हातात कासारा घेऊन बैलासह पळण्याच्या शर्यतीत लोकूरच्या सर्किट माने यांनी प्रथम, इंगळीच्या बसवराज कुडचे यांनी द्वितीय, तर जुगुळच्या किंग हरण्याने तृतीय क्रमांक पटकावून 5,001, 3,001, 2,001 असे बक्षीस मिळालेत। शर्यती पाहण्यासाठी परिसरातील शर्यत शौकीनांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली। शर्यतीनंतर बक्षीस वितरण करण्यात आलं। यावेळी रमेश मुरचेट्टे, चंद्रकांत लंगोटे, सिद्धराम शेळके, अण्णासाहेब सरडे, संजय कुडचे, आप्पासाहेब शेडबाळे, विलास पवार, संतोष चिंचले, बाबू कोडते, अरुण बामणे, सागर ऐनापुरे, रावसाहेब शेळके, लामण्णा औरादे, शंकर शृंगारे, मल्लाप्पा म्हैसाळे, पद्मान्ना औरादे, कल्लू औरादे, सुकुमार म्हैसाळे, आनंद शेळके, प्रभाकर हिरेकुडे, लिंगाप्पा औरादे, राजू इंगळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी।